नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज कसं होतं मार्केट तुम्ही पाहिलं असेल, एकदम तबाही 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 सगळीकडे एकदम हाहाकार झाला. तर मित्रांनो, मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये तुम्हाला डेटा निगेटिव्ह दिला होता. एक्सपायरीचा दिवस होता. एक्सपायरीमध्ये थोडंसं शॉर्ट कव्हरिंग येईल अशी आपली अपेक्षा होती, पण ती नाही झाली. आणि स्मूथली मी हे क्लिअरली सांगितलं होतं की मोठी लोक काही पोझिशन्स एकदम स्मूथली बाहेर काढतील आणि त्या हिशोबाने अनवाइंडिंग त्या ठिकाणी बघायला मिळेल. ते अनवाइंडिंग तर झालेली आहे आणि एवढी हेवी झालेली आहे. ओके, आणि तरी सुद्धा अजून ज्या पुढच्या एक्सपायरी साठी डेटा घेऊन गेलेले आहेत तो निगेटिव्ह डेटा ते त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आणि डेटा बघायचा आपल्याला, डेटा कशा पद्धतीने आलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, रिटेलर अजूनही काय करतोय त्याचं त्याला माहित नाही आणि अजूनही एवढा मोठा हाहाकार होत असताना हे कॉल लॉंग घेऊन जाणारे किंवा हे शॉर्ट करणारे, पुट शॉर्ट करणारे आणि ह्या डायरेक्शनल 9.5 लाखाच्या पोझिशन्स पॉझिटिव्ह घेऊन जाणारी लोक कोण आहेत? कोण आहे ते मूर्ख रिटेलर? एवढं सगळं अवेअरनेस असून सुद्धा, एवढं सगळं युद्ध असून सुद्धा अमेरिकेने तिकडे 3,500 सैनिक उतरवलेत आणि हे सैनिक उतरवून सुद्धा एवढं सगळं निगेटिव्ह घडत असताना सुद्धा हा रिटेलर हे करतोय का? तर याचं आन्सर आहे लॅक ऑफ नॉलेज. त्यांना समजावणारं सांगणारं कोणी नाहीये. तर मला फार अभिमान वाटतो आपले जे पण फॉलोअर्स आहेत ते ऍटलिस्ट पॉझिटिव्ह पोझिशन्स अजिबात घेत नसतील आणि कदाचित मोठ्या गोष्टींमधून आउट झालेले असतील. मी मागच्या एका लाईव्ह मध्ये पुट लॉंग करायला सांगितले होते पोर्टफोलिओच्या साईज नुसार. ठीक आहे, तर हे अवेअरनेस, ह्या गोष्टी ह्याच्यापासून वाचून तुम्ही पोर्टफोलिओ ऍटलिस्ट 70-80% हेज होऊन त्या ठिकाणी चांगले काम करत असाल याबाबत मला शंका नाही. ठीक आहे, तर मित्रांनो, ही आहे पॉवर डेटाची. ऑलरेडी आपल्याला काही गोष्टी हिंट देतात. 26,100 पासून हा डेटा जो आहे तो निगेटिव्ह 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 आहे. हिस्टॉरिक व्हिडिओज बघा. ही हिस्टॉरिक डेटाची फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर जाऊन ऍप डाउनलोड करावं लागेल. त्या ठिकाणी मी हा डेटा देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, हा डेटा त्या ठिकाणी मी पेस्ट करणार आहे. तर ऍप डाउनलोड करायचंय, आपलं प्ले स्टोअर वर जायचंय आणि प्ले स्टोअर वर टाकायचंय वेल्थ विथ डेटा. ओके, वेल्थ विथ डेटा. तर प्ले स्टोअर वर जाऊन हे ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोअर वर कसं दिसते मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवतो. ठीक आहे, तर ज्यांना शिकण्याची इच्छा आहे माझ्याकडून ते त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकतात. आपला कोर्स चालू होतोय एप्रिल पासून. ओके, आणि एप्रिल पासूनची जर्नी आपल्याला ऍटलिस्ट अशी निगेटिव्ह मोडला घेऊन जायची नाहीये. तर प्ले स्टोअर वर टाकल्यानंतर वेल्थ विथ डेटा अशा पद्धतीचं हे ऍप येईल तुम्हाला आणि ते डाउनलोड करून त्या ठिकाणी रजिस्टर करून ठेवायचं. तर फ्री लर्निंग, फ्री डेटा, फ्री व्हिडिओज, बरंचसं लर्निंग त्या ठिकाणी मी टाकणार आहे इन फ्युचर. अंडर डेव्हलपमेंट आहे, ते जाऊन तुम्ही चेकआउट करा. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा पद्धतीचा डेटा आहे. डेटा अजूनही क्लिअरली निगेटिव्ह आहे. आता उद्या आहे सुट्टी आणि एवढा डेटा कमी होऊन सुद्धा ऑलमोस्ट 50%, 55% डेटा कमी होऊन सुद्धा 9.5 लाख लोकांनी निगेटिव्ह घेऊन गेले. म्हणजे तुम्ही विचार करा, 30 लाखावर 11 लाख आपल्याला फार निगेटिव्ह वाटतात, पण तेच 15 लाखावर 10.5 लाख, 9.5 लाख लोक निगेटिव्ह असतील तर आपण त्याला काय म्हणायचं? हा पूर्ण आणि पूर्ण मूर्ख रिटेलर लोकांचं काम आहे. एखादी दुसरी मूव मिळेल, 100-200 पॉईंटची मूव मिळेल आणि त्याच्यात रिटेलर खुश होईल. ओव्हरनाईट नाईट SGX त्यांना पॉझिटिव्ह दाखवेल आणि कदाचित थोडस वरती तो डेड कॅट त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि लोक त्या ठिकाणी पुन्हा अडकतील. ठीक आहे, तर SGX पॉझिटिव्ह दाखवते. ज्यांनी पुट कॉल घेऊन गेले त्यांना तो थोडासा रात्रभर आनंद देईल आणि ओव्हरनाईट परत अशी काहीतरी न्यूज येईल आणि परत 400-500 पॉईंट त्याला धराशायी तिकडे होईल. FI चा मोटिव्ह क्लिअरली निगेटिव्ह आहे. फार दिवसांपासून मी अवेअर करतोय की FIs निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. आपल्याला ऍटलिस्ट इन्व्हेस्टेबल आणि लॉंग टर्मचं मार्केट त्या ठिकाणी घेऊन जायचं नाहीये. ठीक आहे, तर प्रॉप डेस्कचं जे गणित आहे ते थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह असतं. निगेटिव्ह पोझिशन आदल्या दिवशी घेऊन गेल्या होत्या आणि एकदम क्लिअर काम झालेलं आहे. तर ह्यांचं ऑलरेडी ठरलेलं असतं. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसत नसेल, जुने व्हिडिओज बघा, चेकआउट करा. याचे बरेचसे इन्साइड मी तुम्हाला त्या ठिकाणी देत असतोय. ठीक आहे, अशा पद्धतीचा डेटा आहे. डेटा अपडेट करण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. अजून एखादा व्हिडिओ बनवून आपण पुढचे डायरेक्शन आणि त्या गोष्टी अवेअर करू. ठीक आहे, तर कोणी असं हेवी पॉझिटिव्ह जायचं नाहीये. आता एक कंडिशन क्रिएट झालेली आहे. आता अमेरिका काही सांगू, आमची डील चालू आहे, आमचं इराण सोबत बोलणं चाललंय, आम्ही पाकिस्तानला मध्यस्थी केले वगैरे वगैरे,
सब झूट आहे. आम्ही इराणचे एवढे मारले तेवढे मारले, सब झूट आहे. आता फक्त इराणने डिक्लेअर करायचं की युद्ध थांबतोय की नाही थांबत, किंवा अमेरिकेसोबत काही डील करायला तयार आहोत किंवा नाही आहोत. पण वरवरच्या ऍक्शन बघून आपल्याला एवढं तर 100% जाणवतंय की आता इराणही कुठल्या चर्चेच्या समझोत्याच्या तयारीत नाहीये. ओके, कालच्या व्हिडिओ मध्ये मी टाकलं होतं युएसचं आपल्यासोबत काही मीटिंग झाली, मोदी त्यानंतरून आपले इलॉन मस्क साहेब, तर ह्यांनी काही डील केलेले आहेत ट्रम्प सोबत. डील इन द सेन्स स्टेट ऑफ हार्मोन मधून ज्या फायबर ऑप्टिक केबल येतात त्या कट करण्याचा इशारा इराण देते. ठीक आहे, इराण देते, तिथून कुठलीही जहाज येऊ जाऊ देत नाहीये. आणि अशा पद्धतीच्या न्यूज आहेत. जर हे कट झालं तर काय होईल याचा विचार तुम्ही करू नाही शकत. कदाचित जेवढे बॉम्ब आणि या सगळ्यापेक्षा खतरनाक ही गोष्ट असू शकते. तुम्ही इमॅजिन करा, फक्त तुमचं जे गुगल आहे तेच सर्व काही आहे, तुमचं 2 दिवस कम्प्युटर फोन बंद होऊ द्या आणि काहीच चालू नाही द्या, तर काय होईल. तर ह्याच कल्पना तुम्ही करू शकत नाही. तर हे वर्ल्ड वॉर 3 आहे का? ओके, तर हे पण बघणं फार इम्पॉर्टंट आहे. मी बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा अवेअर करत आलोय, जे पण रेशन पाण्याच्या गोष्टी आहेत, गॅस आहेत, सगळं स्टॉक करून ठेवा, पुढचे दिवस फार हार्ड आहेत. हे ऍटलिस्ट डेटावरून आपल्याला एवढं तर कळतंय की अजून कुठलीही गोष्ट काही मोठ्या लोकांना तरी असं वाटत नाही की आता काही पॉझिटिव्ह झालेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा, सबस्क्राईब करत राहा, लोकांना अवेअर करत राहा. रिटेलर फार लुटला गेलाय, अजून किती लुटले जाणार आहात. तर ह्याच्यासाठी तुम्हाला अजून एज्युकेशन अवेअरनेस पाहिजे असेल तर ऍप डाउनलोड करा. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.